गोदावरी नदी संदर्भात बातमी आहे। गोदावरी नदीमधील पाणी वापरावर बंदी आणावी उच्च न्यायालयामध्ये या संदर्भात याचिका दाखल करण्यात आलेली आहे। पाणी दूषित झाल्यामुळे ही याचिका दाखल करण्यात आलेली आहे। नाशिकच्या गोदावरी नदीतील पाणी वापरावर बंदी आणावी उच्च न्यायालयामध्ये ही या संदर्भात याचिका दाखल करण्यात आलेली आहे। गोदावरी नदीचं पाणी हे मानवी वापरावर म्हणजे पिण्यावर आणि स्नानावरती बंदी आणण्यासाठी म्हणून ही याचिका दाखल करण्यात आलेली आहे। नदीतील पाणी प्रचंड प्रदूषित झालंय, त्यामुळे पाणी वापरण्यावरती बंदी आणण्यासाठी ही याचिका दाखल केली गेली आहे। सामाजिक कार्यकर्ते राजेश पंडित यांनी ही याचिका दाखल केली आहे। माननीय उच्च न्यायालयाने या संदर्भात गोदावरी नदीच्या पुनरुज्जीवनासाठी अनेक आदेश दिलेले आहेत। त्यात नीरी नावाची तज्ज्ञ संस्था ही त्यांनी नेमणूक केली होती, त्यांच्याही अनेक सूचना आहेत। परंतु आजतागायत कुठल्याही आदेशांचं पालन झालेलं नाही आहे। त्याच्यामुळे नाईलाजाने आम्ही माननीय उच्च न्यायालयात परत धाव घेतली आहे आणि मागण्या केलेल्या आहेत की जोपर्यंत आपल्या आदेशांचं पालन होत नाही तोपर्यंत गोदावरी नदीचं पाणी आणि गोदावरी नदीचं पात्र याच्या वापरावरतीच बंदी आणावी।